जेव्हा आपण बदलापूर किंवा पनवेलहून येऊ त्यावेळेस आपल्याला जेव्हा नागपूरसाठी जावे लागणार आहे त्यावेळेस आपल्याला ह्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे नागपूरला जाण्याकरता. डिटेल दिली आणि अशा प्रकारे मी समृद्धी महामार्गावर आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता आहे समृद्धी महामार्ग इथे नागपूरकरता जाणारा आणि आपण जो आलो आहे तो या ठिकाणाहून आलो. याच्या ठिकाणी आपल्याला बदलापूर पनवेलहून येऊन इथून नागपूर शिर्डीकरता घेऊन जाणार आहे. आणि ब्रिजची पहिली बाजू, ब्रिजची दुसरी बाजू आणि ब्रिजची तिसरी बाजू. एकंदरीत तुम्ही पाहू शकता इथे माझ्या अंदाजे 1 2 3 4 5 ते 6 पदरी हा एक मार्ग आहे आणि त्याच्या बाजूला एक सेम आहे. असे एक 2 आहे आणि त्याच्या बाजूला एक तो अंदाजे 2 ते 3 पदरी कदाचित मार्ग असावा. तर मी योगेश आत्मा आंबोले आपल्या मराठी यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. सध्या जिथे मी उभा आहे तो सावध नाका ते तिसे डॅमला जाणारा मार्ग आहे आणि त्या मार्गावर जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे ज्याला JNPT वडोदरा देखील म्हटलं जाते त्या ठिकाणी उभा आहे. ते तुम्हाला मी दाखवू इच्छितो की 3 ब्रिज आहेत आणि समोर जे आहे ते आमने इंटरचेंज आय थिंक रस्ता चालू आहे. तिथनं 4 व्हीलर आले म्हणजे आपण जाऊ शकतो तर ते नंतर पाहूयात आपण. समोर जे ते आतोला आल्यामुळे झूम होत नाही लवकर आहे तरी पण झाला ओके. समोर तुम्हाला दिसत ते आमने इंटरचेंज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आणि त्याच्या एक्झॅक्टली बाजूला साधारणतः 1 किलोमीटर पण अंतर नाही हा एवढा मोठा ब्रिज आहे. कारण फक्त इतकंच की या व्हिडिओचा हा जो मार्ग इकडून बदलापूर पनवेलहून येणारा मार्ग आहे जो थेट आपल्याला या मार्गाने दिल्ली गुजरातला घेऊन जातो किंवा मुंबईला घेऊन जातो. आणि हा जो बाजूचा मार्ग आहे आपण जेव्हा नागपूरहून येऊ किंवा गुजरात दिल्ली मार्ग त्यावेळेस आपल्याला तो पनवेलला बदलापूरला घेऊन जाणारा मार्ग आहे. पण याच्या बाजूला जसं की मी बोललो हा जो तिसरा रूट आहे हे झाला मार्ग बदलापूर पनवेलहून येऊन दिल्ली मुंबईला जाणारा मार्ग. तो जो आहे तो बदलापूर पनवेलला जाणारा मार्ग. हा जो आहे एक्झॅक्टली तिसरा जो ब्रिज आहे जसं की मी बोललो साधारणतः 3 पदरी असेल 2-3 पदरी हा कमीत कमी 6 पदरी मार्ग आहे. तर हा जो 2-3 पदरी मार्ग आहे हा काय ते सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि इथे उभा राहिलेलो आहे. आपले जे बदलापूर पनवेलचे जे सबस्क्रायबर्स आहे त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे. तुम्ही बघा आता जे दुपदरी मार्ग आहे हा आहे साईड वळण आहे म्हणजे सर्व्हिस रोड नाही म्हणत वळण मार्ग ज्याला म्हटलं जातं तो वळण मार्ग आहे. जेव्हा आपण बदलापूर किंवा पनवेलहून येऊ त्यावेळेस आपल्याला जेव्हा नागपूरसाठी जावे लागणार आहे त्यावेळेस आपल्याला ह्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे नागपूरला जाण्याकरता. हा जो मार्ग आहे हा थेट आपल्याला गुजरातच्या दिशेने घेऊन जाणार आहे. पण हा जो मार्ग आहे आपल्या नागपूरच्या दिशेने घेऊन जाणारा मार्ग आहे. आणि याची वळण जे ती पुढून आहे किरवले गावाजवळून ती मी वळण तुम्हाला दाखवतो. जे बघा इथून पुढे गेल्यास एक भुयारी मार्ग लागतो तो भुयारी मार्ग आपल्याला नागपूरकरता घेऊन जातो. तो मी दाखवण्याचा प्रयत्न करेल पुढे. इथून वळण आहे मी तुम्हाला तो वळण दाखवतो तिथे. चला आता आपण जेव्हा बदलापूर पनवेलवरून आलोत का रायते इंटरचेंज जो लागेल त्या ठिकाणाहून कल्याणला जाण्याकरता किंवा जाण्याकरता जो इंटरचेंज राहणार आहे त्या ठिकाणून साधारणतः मला वाटतं 5-6 मिनटात तुम्ही जे पोचाल ते मुंबईकरता किंवा गुजरात दिल्लीकरता जेव्हा नागपूरसाठी पोचाल तर रायते इंटरचेंज इथून साधारणतः 5-1 मिनटात तुम्ही आल्यास तुम्हाला रेल्वे क्रॉसिंग आहे ते ॲक्च्युली समृद्धी मार्ग चालू आहे ते दिसणार नाही. पण तिथून पुढे आल्यास या ठिकाणी वळण आहे इथे किरवले गाव म्हणून आहे आणि ते एक देवस्थान आहे छोटं ज्याच्यामुळे हा काम जे ते अर्धवट बाकी आहे. आणि इथून तो जो आहे तो सर्व्हिस रोड आहे जो तुम्हाला नागपूरकरता घेऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही थेट आलात का या ठिकाणी तुम्हाला आपल्या जो उजव्या हाताला थोडा वळण घ्यावा लागेल रेल्वे क्रॉसिंगच्या नंतर उजव्या हाताला काय इथे मोठा डिवाईड केलेला असेल हा रस्ता जेव्हा पूर्ण काम होईल तेव्हा. परंतु तत्पूर्वी मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हा कसा डिवाईड होणार आहे रस्ता. तर चला आता पुढे मी तुम्हाला समोर अजूनसुद्धा जो नागपूरमुळे समृद्धी महामार्ग आहे आमने इंटरचेंज जातो अजूनसुद्धा दिसतो इथून. तर चला तर तिथे जाऊयात. तर मी आमने इंटरचेंज या ठिकाणाहून बदलापूरच्या दिशेने आलेलो. सावध तिसे डॅमचा ब्रिज जो आहे तो दाखवून मी आता पुन्हा मागे परत मला तो
तो रस्ता दाखवण्याकरता ज्या ठिकाणाहून आपल्याला नागपूरसाठी यावे लागणार आहे. आता आपण चाललो मुख्य मार्ग आहे. माझ्या डाव्या हाताला पाहिलं तर मला हे बघा, त्या मंदिराच्या आपण थोडा पुढे आलो का तिथनं रस्ता जो आहे तो वळण घेतो आणि तो रस्ता वळण घेऊन हा पुढे सर्व्हिस रोडच्या हिशोबाने येतो, ज्या ठिकाणी आपल्याला नागपूरसाठी जाणे. आणि जो ब्रिज आहे तो इथून पुढे मी अजून दाखवतो काय ते, कारण अरे ते मोठे गाडीसुद्धा त्या ब्रिजवर नाही येते, म्हणजेच हा ब्रिज असो त्यांचे कामे चालू आहेत ते जाऊ द्या, तुम्हाला घेऊन जातो मी इथून पुढे. आता चला, हा जो मुख्य आता जो वळण बोललो आपल्याला नागपूरला जाण्याकरता राहणार आहे, त्या ठिकाणाहून आपण बाईक चालवणे कठीण आहे. त्यामुळे आपण जो मुख्य मार्ग आहे त्या मुख्य मार्गाने बदलापूर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील बदलापूर ते आमने या मुख्य मार्गाने आपण चाललेलो आहोत. जे मुख्य आणि जे वळण राहणार आहे नागपूरला जाण्यासाठी ते बाजूला आहे, तिथे आपण जाऊ शकत नाही. अजून देखील दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे अनेक ठिकाणी कामे बाकी आहेत. दिल्ली मुंबई एक्सप्रेसचे आपण विरारपासून तर पनवेलपर्यंतचे सर्व एपिसोड्स केलेले आहेत, सर्व पॅकेजेस पाहिलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी अजून सुद्धा कामे सुरू आहेत. आणि पावसातनं आपण हा व्हिडिओ करत आहोत, त्यामुळे कदाचित एकदम क्लिअर तुम्हाला दिसणार नाही. यापूर्वी देखील मी अनेक व्हिडिओ पावसात केलेले आहेत. कॅमेऱ्यावर पाण्याचे थेंब शिल्लक राहतात. आणि समोर जे ते आमने इंटरचेंज, ज्या ठिकाणाहून नागपूरहून आल्यास मुंबईसाठी वळण राहते. आणि हे मुख्य वळण जे आहे हे आपल्याला थेट गुजरातच्या दिशेने दिल्लीच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता जे कामे सुरू आहेत ते बदलापूर पनवेलहून आल्यावर नागपूरसाठी जे वळण राहणार आहे ते वळण आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत त्याच वळणावर, जे वळण आपल्याला बदलापूर पनवेलहून आल्यास नागपूरच्या दिशेने घेऊन जाणार आहे. हा बघा, तो सर्व्हिस रोड, हा मुख्य रोड. आपण या मुख्य रोडनं थोडा खालती उतरलो, काम चालू असल्यामुळे आपण इथं येऊ शकलो नाहीत. पण हा सर्व्हिस रोड इथून पुढे एक सबवे, त्या सबवेतनं पार करून समोर तुम्हाला समृद्धी मार्ग दिसत या मागच्या बाजूला घेऊन जातो. ते सबवेपर्यंत मी घेऊन जातो. सबवेमध्ये पाणी असेल, त्या दुसऱ्या साईडला जाण्याचा प्रयत्न करूयात. मी वरतून तुम्हाला दाखवेल कसं आहे ते. इथून जो सबवे आहे तो सबवे कसा क्रॉस होतो ते मी या मुख्य मार्गावरून आता दाखवतो. आणि त्याला जाऊन बघतो पुढे काय ते. आय थिंक रस्ता बंद असेल इथे, तरीसुद्धा बघूयात. चला, यापूर्वी जेव्हा केव्हा या रोडचा अपडेट केलेला त्यावेळेस आता आपण ज्या ठिकाणी एक भुयार मार्ग जो आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे क्रॉस करतो, नागपूर मुंबई जे मुंबईसाठी वळण ते देखील क्रॉस करतो, अशा त्या भुयार मार्गा घालून आपण जाणार आहोत. तिथे यापूर्वी आपण ज्यावेळेस व्हिडिओ केला त्यावेळेस भुयारात पाणी साचलेले होते. परंतु काही महिन्यांपूर्वी मी पुन्हा एकदा अपडेट गेला आलो, त्यावेळेस त्या भुयाराच्या आतमध्ये कामे सुरू होते की पाणी साचू नये म्हणून. आणि त्यानंतर मला वाटतं साधारणतः 3-4 महिन्यानंतर मी चाललो, त्यामुळे नक्की सांगू शकत नाही भुयारात पाणी साचलेलं आहे की नाही. परंतु आपण जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूयात. असेल तर पुन्हा आपण मागे फिरून मुख्य मार्गावरती जे वळण दिसेल त्या ठिकाणी जाऊयात. आणि अशा प्रकारे हा भुयार मार्ग आलेला आहे. पाणी तर साचल्या कुठे. यापूर्वी आपण जेव्हा व्हिडिओ केले या ठिकाणी पुन्हा मागे फिरलेलो आणि ते भरपूर पाणी साचलेलं असायचं, परंतु छान काम केलं. आता पाणी कुठे साचलेलं दिसत नाही आहे. आणि समोर जे आता वरती ब्रिज दिसत आहे हे नागपूरहून आल्यास मुंबईसाठी जे उतरण आहे तो हा ब्रिज आहे, ज्याला कलर केलेला लाल. आणि हा जो दुसरा भुयारी मार्ग आहे हा आपण मुंबईत आणून आल्यास नागपूरसाठी जे वळण आहे ते वळण म्हणजे या भुयारी मार्गावरचे वळण जो मार्ग आहे तो. आणि अशा प्रकारे आपण समृद्धी महामार्ग जो आहे त्याला कनेक्ट झालेलो आहोत.
दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरनं आपण प्रवास केलाच बदलापूर पनवेलहून आपल्या इंटरनेटला हे 2 भुयारी मार्ग जसे आपण क्रॉस करतो आपण समृद्धी महामार्गाला कनेक्ट होतो आणि त्या बाजूला खूप छान अशा भिंती रंगवलेल्या आहेत, खूप छान छान असे चित्र काढलेले आहेत। अशा प्रकारे आपण समृद्धी महामार्गाला येऊन पोहोचलेलो आहोत। शिर्डी 180 किलोमीटर, नागपूर 724 किलोमीटर। अशा प्रकारे आपण बदलापूर पनवेलहून आल्यास रायते इंटरचेंज पुढे जो मार्ग आहे टिटवाला ते रेल्वे क्रॉसिंग त्या ठिकाणाहून नागपूर करता आपण कशी निघावे ते आपण पाहिलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हा समृद्धी महामार्ग। खास आपल्यापर्यंत आपले मराठी यूट्यूब चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे। सतत वेगवेगळे अपडेट देत असताना आज मी बदलापूर पनवेलवरनं आल्यावर जो रायते इंटरचेंज तिथून पुढे एक वळण आहे जी सावध नाक्याहून येते आणि ज्याला चापे टिटवाला रोड म्हटलं, सावध नाका ते पिसे डॅम रोड होतो त्याच्यावरचा जो ब्रिज आहे ते तीन जे मार्गे होतं त्याची देखील डिटेल दिली आणि अशा प्रकारे मी समृद्धी महामार्गावर आलेलो आहे। तुम्ही पाहू शकता आहे समृद्धी महामार्ग ते नागपूर करता जाणारा आणि आपण जो आलो तो या ठिकाणाहून आलो। याच्या ठिकाणी आपल्याला बदलापूर पनवेलहून येऊन इथून नागपूर शिर्डीकरता घेऊन जाणार आहे आणि हा जो मार्ग हा मुंबई ठाण्याहून आल्यास आपण जो येतो तो मार्ग आहे। बाजूला जो आहे तो पाहू शकता मुंबई वडोदराला जाणारा मार्ग आहे। त्याच्या बाजूला अजून एक प्लेट आहे त्याच्यावर नावे नाही लिहिले त्या कुठे जायचे कुठे नाही ते त्याची दिशादर्शक फलक आहे तो आहे पनवेल बदलापूरला जाणारा, परंतु अजून कामे तयार नसल्या कारणाने त्या फलकावर काही लिहिलेले नाही आहे। फलक जो आहे तो ब्लँक आहे। कारण आपल्याला आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असतं सबस्क्राईब करावे। आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल।